सामना सुरू होतोय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू बघितला आपण ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, गडी बाद होण्याची शक्यता आणि गडी बाद. पहिला हादरा बसतोय इथे. चला एक गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे येऊया. डीजे ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा नामोल्लेख केला. पण हा विकेट बघा, आयवनचा पहिला चेंडू होता. विकेट पुन्हा एकदा बघतोय. आयवनचा पहिला चेंडू अक्रॉस गेले, खेळलं. चेंडू ज्या वेळेला वर गेला ना वर, त्यावेळेला आयवननं बाजूला पाहिलं की कोण येते का कॅच घेण्यासाठी. पण कव्हरच्या क्षेत्ररक्षकांना सांगितलं गॅटिंगनं, बाबा हा झेल तुझाच आहे, आम्ही नाही येणार. आणि काय झेल टिपलाय आयवननं. म्हणून या खेळाडूला आम्ही म्हणतोय वय त्याचं 55 आहे, उमर 55 की दिल बचपन का. हा आयवन आहे जो एवन गोलंदाज आहे आणि एवन गोलंदाजानं एक क्लास 1 कॅच पहिला स्टिपलाय. आयवन एक जुना जाणता खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि बराच काळ त्यांनी क्रिकेटला दिलेला आपण बघितलं. फार मोठा अनुभव असा खेळाडू आपल्याला या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मैदानावरती बराचसा अनुभव, बऱ्याच वेळा खेळलेला असा तो क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने टेंबुलेचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं आपला वसईचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो करमांगीला जसा तुम्ही आयवनचा उल्लेख केला आणि या मैदानानं बरेचसे विजेते पण दिल्यात, चॅम्पियन बनल्यात. त्यांना माहिती आहे चॅम्पियन बनण्यासाठी काय करावं लागतं, त्यांना माहिती आहे. तर टेंबिवलीचा संघ इथून दुरून आलाय चॅम्पियन बनण्यासाठी. 52 धावा केल्या, 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम रेडी आहेत. आदित्य क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी येतोय दुसरा चेंडू. स्वीप केलं पुन्हा एकदा मिस टाइम खराब चाललाय, मिस टाइमही झालाय, विकेट आलाय. बॅक टू बॅक दुसरा विकेट गॉन. याच्यानंतर आहे ना कैलास 40+ खेळणार आहे. 40+. पण आता 50+ ची कमाल बघा ना. जसं एखादा लोणचं जास्त वेळेला मुरतं ना मग चव जास्त येते, तसा हा आयवन आहे. जितका मुरलाय, जितका तरबेज झालाय, जितनं त्याला मॅच्युरिटी आले ना तितकी गोलंदाजी त्याची धारदार आणि त्याच धारदार गोलंदाजीनं 2 विकेट प्राप्त केल्यात.